जनतेचा कौल कोणाला या संदर्भात जर बघायचं झालं तर न्यूज 18 लोकमतचा हा पहिला मेगा एक्झिट पोल कर्नाटकचा समोर येतोय, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपला एकूण 28 जागांपैकी 21 ते 24 जागा मिळण्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय। म्हणजे इंडियाला साधारण 23 ते 26 जागा विलास या ठिकाणी मिळू शकतात। म्हणजे यंदा हा फॅक्टर होता सगळ्यात महत्त्वाचा की राज्यात भलेही भाजपची सत्ता नाहीये तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, पण पहिलाच मेगा एक्झिट पोल असं सांगतो की 21 ते 23 जागा। ज्या कर्नाटक राज्यानं काँग्रेसला प्रचंड बहुमत दिलं, भाजपला सत्तेतून बाहेर काढलं, त्या कर्नाटकमध्ये काय झालं आपण बघतोय। कर्नाटकचा भाजपच्या बाजूने जातोय। आंध्र प्रदेशचा मेगा एक्झिट पोल आलाय। आंध्र प्रदेशमध्ये काय होणार आहे? भाजपला 4 ते 6 जागा पहिल्यांदाच भाजप त्या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये आपलं खातं उघडतंय। 0 जागा जिथे भाजपला होत्या। वायएसआरचा फॅक्टर आंध्र प्रदेशमध्ये फार मोठा असा असताना आपण जर पाहिलं तर आंध्र प्रदेशचा मेगा एक्झिट पोल, दुसरा मेगा एक्झिट पोल जो आहे तो या ठिकाणी जो आकडा येताना दिसतोय भाजपला चंद्रबाबू नायडू यांच्या सोबत जाण्याचा जो त्यांचा निर्णय होता तो यशस्वी होताना दिसतोय। आणि एनडीएला एका बाजूला कर्नाटकमध्ये पहिल्यांदा मोठा फटका बसताना नाहीये तर पुन्हा ती पुनरावृत्ती एका बाजूला। सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 लोकमत वरती एका राज्याचा एक्झिट पोल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आणि आताची या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा एक्झिट पोल 2 राज्यांचा आला, एक कर्नाटक आणि दुसरं आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशमध्ये भाजपनं आपलं खातं उघडलंय। पहिल्यांदा भाजपला 4 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे। भाजपच्या धोरणांना सगळ्यात मोठी अपेक्षा दक्षिणेतल्या राज्यांकडून होती, पूर्ण ताकद त्यांनी लावलेली होती। आणि यानंतर